महायुतीत कुठलेही मतभेद नाही, प्रवीण दरेकरांनी हे वक्तव्य केलंय। उद्धव ठाकरे नैराश्यामुळे बेताल वक्तव्य करतात असंही प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। ठाकरे विकासावर बोलत नाही, केवळ मोदींना शिव्या देतात असं दरेकरांनी वक्तव्य केलंय। भवानी माता मंदिर परिसराच्या विकासासाठी ठाकरेंनी काय केलं असा सवाल दरेकर विचारतायत। सोबत भाजपचे प्रवक्ते आणि त्यासोबतच आमदार प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। सर, ज्या पद्धतीनं महायुती एकत्र निवडणूक लढवते, मुंबईच्या 3 जागा आहेत, पालघरची जागा आहे, ठाण्याची पण जागा आहे, या ठिकाणी नेमके उमेदवार कोण असणार आहे असा प्रश्न अजूनही विचारला जातोय। उमेदवार सापडत नाहीये की अजूनही काही तडजोडी आहेत ज्या बाकी आहेत? महाविकास आघाडी असेल किंवा महायुती म्हणून एकत्रित लढतात त्यावेळेला अशा प्रकारचे तिढे निर्माण होतच असतात। त्याच्यामुळे आपण बघाल काय महाविकास आघाडीमध्ये काय आलबेल चाललेलं नाही आहे, उलट त्यांच्याकडे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहेत आणि एकोप्यानं एकमतानं जागा वाटप होईल अंतिम टप्प्यात ते आलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली। ते म्हणतात की ज्यावेळी भाजपसोबत आम्ही होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज या नावावर कोणी आक्षेप घेतला नाही आणि आता आमचं प्रचार गीत आलं त्यामध्ये भवानी जय भवानी या शब्दावरती आक्षेप घेण्यात आलाय। मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि त्याच्यामुळं बेताल वक्तव्य त्यांचे अलीकडच्या काळात येत आहेत। आता जय भवानीच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये आपल्या अस्मितेचा विषय आहे, परंतु आयुष्यभर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या, परंतु त्या भवानी मातेच्या परिसराचा विकास करण्यासाठी गडकिल्ल्यांच्या विकासासाठी उद्धव ठाकरेंनी काही तसूभर तरी केलं का? विकासावर काय बोलत नाहीत, फक्त मोदी साहेबांना शिव्या द्यायच्या, अमित भाईंना शिव्या द्यायच्या आणि त्या ठिकाणी देवेंद्रजींना शिव्या द्यायच्या। मग आमचा जर तोल सुटला, आमच्या जर जिभा सुटल्या तर उद्धव ठाकरेंचे हालत खराब करून ठेवू। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।